हॅलो नमस्कार। ब्रेड रोल तर आपण नेहमीच खात असतो, पण कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण चीजी पनीर ब्रेड रोल पाहणार आहोत। तर क्रिस्पी आणि टेस्टी चीजी पनीर रोल साठी इथे मी 1 लिटर दुधापासून जे पनीर बनलं ते सर्व इथे घेतलेलं आहे। त्यामध्ये पाव कप बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं तेही बारीक किसून, मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेला गाजर पाव कप, बारीक चिरलेली सिमला मिरची पाव कप, अर्धा चमचा ऑरेगॅनो, अर्धा चमचा मिक्स हर्ब, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, मोझरेला चीज 4 चमचे। हे हलक्या हाताने आपल्याला सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हॅलो, रेसिपी पाहताय ना? ब्रेड रोल तर आपण नेहमीच खात असतो, पण आज अतिशय टेस्टी असे चीजी पनीर ब्रेड रोल आपण पाहत आहोत। तर आजची ही रेसिपी पहा आणि तुम्ही नक्की ट्राय करा। हो, पण व्हिडिओ चालू असतानाच व्हिडिओला पटपट लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। तर इथे आपण पनीर ब्रेड रोल साठी लागणारे सर्व ब्रेड स्लाइसच्या कडा कापून घेतलेले आहेत। तर आता पनीर ब्रेड रोल साठी इथे आपण प्रत्येक ब्रेडची स्लाइस पाण्यात अलगद बुडवून घेतलेली आहे आणि तळ हातावरती अलगद प्रेस करून जास्तीचं पाणी काढून टाकलेलं आहे। आता तयार पनीर स्टफिंगचे लिंबापेक्षा जर अशा छोट्या व लांबट अशा गोळ्या बनवून त्या ब्रेडच्या मधोमध ठेवून आजूबाजूने सर्व ब्रेड गुंडाळून कडा बंद होतील अशा प्रकारे मी हा ब्रेड रोल बंद करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी हा ब्रेड रोल बनवून घेतलेला आहे। ब्रेड रोल बनवताना सुद्धा आपल्याला खूप सारा तो ब्रेड पाण्यात ओला करायचा नाहीये, त्यामुळे पाणी जास्त ते शोषून घेतो आणि ते ऑइली होतात। तसेच ब्रेड रोल बंद करताना पण आपण सर्व कडा किंवा सर्व बाजू बंद होतील अशा पद्धतीने तो सील करायचा आहे, की जेणेकरून तो तेलात तळताना फुटू नये। तर या पद्धतीने मी इतर सर्व ब्रेड रोल असे बनवून घेतलेले आहेत। हॅलो, आजची रेसिपी ही करायला अतिशय सोपी आणि तितकीच टेस्टी आहे। मला खात्री आहे तुम्ही नक्की ट्राय करणार। तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच जवळच्यांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। चला, तर आपले इथे सर्व पनीर ब्रेड रोल तयार करून झालेले आहेत। आता आपण बाजूला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक सोडून, म्हणजे एका वेळेस कढईत 4 ते 5 एवढे मावतील एवढे सोडून छान असे तांबूस किंवा सोनेरी हलक्या रंगावर आपण ते तळून घेणार आहोत। अधूनमधून अलटून पलटून आपण तांबूस सोनेरी रंगावर हे पनीर रोल तयार करून घेतलेले आहेत। चला, तर हे तळलेले अतिशय टेस्टी क्रिस्पी तसेच चीजी पनीर ब्रेड रोल तळून झालेले आहेत। थोड्या वेळासाठी आपण ते टिश्यूवर काढून कोणत्याही चटणी किंवा सॉस बरोबर सर्व करूयात। चला, तर आजची माझी रेसिपी क्रिस्पी चीजी पनीर ब्रेड रोल कशी वाटली? नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला, पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय।